प्रश्न कशावर आहे? प्रश्न आहे ऑपोजिट मिनिंगवर. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर ऑपोजिट इन मिनिंग टू रिलक्टंट? रिलक्टंट शब्द नीट लक्षात ठेवायचा आहे. ॲव्हर्ज, हेजिटंट, त्यानंतर एन्थुजियास्टिक आणि कीन, 4 शब्द दिले. विरुद्धार्थी कोणता आहे बघा. या ठिकाणी दिलंय ए आणि त्यानंतर बी म्हटलेलं आहे. या ठिकाणी बी आणि सी, सी आणि डी, ए आणि डी. बघा बघूया काय आहे. रिलक्टंट म्हणजे काय? पहिली गोष्ट ती समजून घ्यावं लागेल, तुमचं उत्तर येईल. रिलक्टंट म्हणजे एखादी गोष्ट नकोशी असणं, एखाद्या गोष्टीला नकार असणं, त्याला आम्ही रिलक्टंट असं म्हणतो आहे. त्यासाठी आम्ही इच्छुक नाहीये. रिलक्टंट हा शब्द आहे. मग ऑप्शन जर बघितला, पहिला ऑप्शन जो होता ॲव्हर्ज. ॲव्हर्ज म्हणजे न आवडणारा, हा तर समानार्थी शब्द झाला ॲव्हर्ज. त्यानंतर हेजिटंट म्हणजे सुद्धा कुठेतरी मागं पुढे बघतोय, आडेओढे घेतो आहे, हा सुद्धा समानार्थी शब्द झाला. बघा रिलक्टंटचा ॲव्हर्ज आणि हेजिटंट हे दोन्ही समानार्थी शब्द झालेले आहे या ठिकाणी तरी पहिल्या 2 ऑप्शन मधले. पुढचा ऑप्शन जो आहे एन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही. निरुत्साही रिलक्टंट. इथे उत्साही जो आहे ना तो याचा ऑपोजिट वर्ड येतो आहे एन्थुजियास्टिक. आणि कीन म्हणजे सुद्धा इच्छुक, आतुर असलेला, हा सुद्धा ऑपोजिट वर्ड येतो आहे. म्हणजे वरच्या ऑप्शन मध्ये सी आणि डी जिथे ना ते करेक्ट आहे. एन्थुजियास्टिक आणि कीन हे 2 शब्द रिलक्टंट साठीचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला दिसत आहेत आणि हे माहीत असलं पाहिजे. आता पुढे याचे सिनॉनिम्स कोणते? थोडंसं अतिरिक्त जाऊ ना आपण, तेवढंच करून तुला भागणार आहे. मग रिलक्टंट म्हणजे अनविलिंग, इच्छा नसणे. हेजिटंट आपण बघितलाय, ॲव्हर्ज बघितलाय, समानार्थी. त्यानंतर डिस्क्लाइन, रेजिस्टिंग, डाऊटफुल सुद्धा आहे, शंकास्पद नाही, मला नाही करायचं ते. हे झाले सिनॉनिम्स. अँटोनिम कोणते येतात? तिकडे इच्छा नसलेला एन्थुजियास्टिक, इच्छा असलेला, उत्साही, कीन, ईगर, ईगर म्हणजे जिज्ञासू असले, विलिंग, ओके, रेडी, तयार आहे मी, इंटरेस्टेड आहे मी, विरुद्धार्थी शब्द. बघा बरं, हा रिलक्टंट हा शब्द आहे ऍडजेक्टिव्ह, या आधी लक्षात घ्या. शब्दाची जात अनिच्छुक. दुसरं त्याला एलवाय जोडला तो ऍडव्हर्ब होणार अनिच्छेने, असं आपण त्याला म्हणणार. ही रिलक्टंटली ऍग्रीड, अनिच्छेने तो ऍग्रीड झाला. आणि याची एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. रिलक्टंट हा शब्द लक्षात ठेवता येणार. लुक टेंट म्हणजे त्याचं तुम्हाला शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा ना. री म्हणजे पुन्हा, टेंट म्हणजे तंबू. तंबूत पुन्हा पुन्हा पाहतो, आत जायला मन नाही होत. बघा तंबूत पुन्हा पुन्हा पाहतो, लुक टेंट, असं हे लक्षात ठेवायला भारी आहे.